सुरेखा मावशी आम्हाला पार्टी देत आहे. कशाबद्दल? त्यांच्या मुलाची म्हणजे आमच्या भावांची आणि बहिणींची ॲनिव्हर्सरी होती काल. तर आम्हाला कालच जायचं होतं, पण काही कारणानिमित्त आम्ही आज चाललो आहे. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला. आम्ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तिकडनं यायला आम्हाला बराच उशीर झाला, साधारण रात्रीचे 3 वाजले. आणि दुसऱ्या दिवशी थोडा उशीर झाला उठायला, आणि सकाळी उठल्या आम्ही स्वयंपाकाला लागलो. स्पेशल मेनू आहे आज मामींचा, मासवड्या. काय नाही, आपला गर्दीत गर्दी आपण असंच आहे. सर्व पाहुणे घरीच होते, त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी मस्त मासवड्यांचा बेत होता आमचा. सकाळी सर्व आवरलं, त्यानंतर मग मामींनी मासवड्या केल्या, कारण त्या थोड्याशा म्हणजे आम्हाला येत नाही इतकं, त्यामुळं मामींनी केल्या आणि खूप छान लागल्या होत्या. तर जेवण वगैरे झाले दुपारचे आणि आम्ही बसलो होतो. तर हा आमचा समर म्हणजे आमच्या ननंदबाईंचा मुलगा, तर त्याला शिवाजी महाराज बनायचं होतं. तर त्याला खूप वेळ आहे, म्हणजे तो आत्तापासूनच त्यांचे खूप म्हणजे आपण म्हणतो ना पुस्तक वगैरे, त्याला ते म्हणजे त्यांचा इतिहास वाचण्यात खूप इंटरेस्ट आहे. आणि तो दरवेळेस म्हणजे त्याच्या मम्मीला म्हणायचं की मम्मी मला शिवाजी महाराज बनायचं आहे. छान दिसते, मस्त आहे कलर. अगं गोरे लोकांना डार्क कलर चांगले दिसतात. हो, डार्क आवडतो मला. आणि हा कलर एकदम फ्रेश आहे, म्हणजे असं डार्क ग्रीन. प्रॉपर जो आपला ग्रीन असतो ना तोच प्रॉपर आणि छान वाटतो. ही साडी मी तुळजापूरला घातली होती, मला खूप आवडली होती. खूप उठून दिसतो हा कलर. माझ्याकडे एक पण ग्रीन कलर नव्हता ना. माझ्याकडे नाही आहे असं ग्रीन. मी आता ना एकदम असा पैठणी मध्ये डार्क ग्रीन कलर आणि एक ब्लॅक आणि रेड कलरच्या बॉर्डरची घ्यायची. मी रेड कलरची पैठणी घेणार आहे. माझ्याकडे पण रेड कलरची पैठणी आणि असा वाला ग्रीन नाहीये, मला हागरावाला ग्रीन घ्यायचा आहे आता. तुमचे यूज होतात साड्या, आमचे यूजच होत नाही. आमची पैठणीत रेड ग्रीन इथे भेटतात का जरा स्वस्त मध्ये? आमच्याकडे महाग आहे, 1000 रुपयापर्यंत. तर समरला बनायचं होतं छत्रपती शिवाजी महाराज. तर आम्ही डिंपीताई म्हणजे आमच्या ननंदबाई, तर त्यांनाही खूप फोर्स केला की तुम्ही पण जिजामाता बना, आपण छान असं दोघांचं फोटोशूट करू, जसं आपल्या लाडूचं आणि पूजाचं केलं होतं तसं. तर त्यांनाही करायचं होतं, कारण त्या मुंबईला एकट्याच राहतात, म्हणजे त्या समर आणि समरचे पप्पा. तर तिघांना इतकं होत नाही आणि त्यांना पण जॉब असतो. तर त्या पुण्याला पुण्याची TCS कंपनी आहे, तर त्या वर्क फ्रॉम होम करतात. त्यामुळं मग त्यांना म्हणजे एवढं जमत नाही जायला यायला कुठे, त्यामुळं मग इकडं आल्या. आणि त्याही वर्षातून एकदा दोनदाच येत असतात आमच्याकडे, म्हणजे एखाद्या वेळेस कार्यक्रम असला तर. आणि ते पण खूप वेळात वेळ काढून त्या आपल्या लाडूच्या बारशासाठी आलेल्या होत्या सुट्टी घेऊन. तर सुट्टी त्यांना 2-3च दिवसाची होती, त्यामुळं मग म्हटलं चला सुट्टी आहे तर आपण सुट्टीचा वापर करू छान. आणि समरला पण खूप म्हणजे इच्छा होती की शिवाजी महाराज बनायचं होतं त्याला, त्यामुळं मग आम्ही त्याच्या मम्मीला म्हणजे डिंपीताईंना आणि त्याला छान असं रेडी केलं. तर इकडे आम्ही डिंपीताईंची तयारी करत होतो, तुम्ही बघितलं. आणि ही साडी माझी आपण मुनिया पैठणी घेतलेली होती, तर तीच होती, त्याचीच आम्ही नऊवारात म्हणजे 6वार साडी तिची 9वार करून मी त्यांना घातली. तर बघू शकता खूप छान घातली होती आणि त्यांना पण खूप छान दिसत होती, कारण त्या ऑलरेडी दिसायला पण खूप छान आहे, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता पूजा साडी वगैरे घालून झाल्यानंतर दागिने घातले आणि आता इकडे पूजा त्यांची हेअरस्टाईल करते. नॉर्मल हेअरस्टाईल करायची होती, जशी पूजाने केलेली होती तशीच. तर बघू शकता घरच्या घरीच आम्ही सर्व मेकअप केलेला होता आणि त्यांना मेकअपची इतकी काही गरज पण नाही आहे, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून हे बघू शकता. तर आम्ही नॉर्मल मेकअप केला फक्त घरगुती. आणि मागे तुम्ही बघताय की आपल्या समरची तयारी चाललेली आहे, तर मिस्टर समरला रेडी करताय. आणि इकडे डिंपीताईंची ही तयारी झालेली होती, हेअरस्टाईल वगैरे घालून झाली. त्यानंतर मग सर्व ज्वेलरी घातली आणि ज्वेलरी घालून झाल्यानंतर शेवट फक्त आपल्याला चंद्रकोर लावायची होती. तर मेकअप पण त्यांनी नॉर्मलच केला. हेअरस्टाईलमध्ये ना आपल्याला छान असं चंद्रकोरचा आपल्याला जो आपण मागे लावतो ना तसं होतं, तुम्ही बघू शकता. तर त्याला माझं आता नाव नाही आठवते मला इतकं, आपण म्हणतो ना ब्रोच लावतो आपण एखादा केसांना तसं. आणि मी म्हणजे एकदम नॉर्मल त्यांचा आय मेकअप केला, कारण अशा लुकमध्ये आय मेकअप केल्यानंतर अजून तो लुक खूप छान दिसतो, त्यामुळे नॉर्मल आय मेकअप केला. आणि आम्ही मागे तुम्ही बघू शकता थोडासा पसारा आहे, तर तो थोडा इग्नोर करा, कारण घरात पण थोडी गर्दी होती, पाहुणे वगैरे सर्व बसलेले होते, मामी मावशीन ते सर्व.
आणि इकडे लास्टला आम्ही चंद्रकोर लावली. तर चंद्रकोर लावायची ट्रिक तुम्हाला याआधी पण सांगितलेली आहे. छान असं आपण एका कागदाचं चंद्रकोरचा आकार कापून घेतला आणि त्याला व्हॅसलीन लावला आधी तो ठेवून, आणि छान अशी चंद्रकोर आपली रेडी झाली. कुंकू लावायचं तिथे टॅप टॅप करून. आणि इकडे बघा आपला छोटा शिवाजीराजांची तयारी चालू होती. तर मिस्टर त्याची तयारी करत होते आणि समोर खूप लाजाळू आहे, म्हणजे जास्त लवकर कोणाशी बोलत नाही आणि छोटा आहे तो पण, म्हणजे 2.5 वर्षाचा आहे, फक्त हाईट त्याची जास्त आहे. आणि त्याला म्हणजे ह्या वयात त्याला आपल्या शिवाजी महाराजांबद्दल खूप म्हणजे खूप प्रेम आहे. म्हणजे त्याने कुठे फोटो जरी बघितला ना तरी पण त्याला मम्मी हे शिवाजी महाराज आहे, मम्मी मला असं बनायचं आहे, मम्मी मला तसं बनायचं आहे, असं कंटिन्यू त्याचं चालू असतं. आणि हा ड्रेस घातल्यानंतर तर त्याला खूप जास्त आनंद झाला होता. तर त्याची पण तयारी झाली. आणि इकडे आमच्या डिंपीताईंचा सर्व लूक रेडी झाला होता आणि शेवटी फक्त मेहंदी बाकी होती, कारण मेहंदी छान वाटते हाताला लावल्यानंतर. तर मी त्यांना छोटीशी मेहंदी काढली चंद्रकोरचीच. तर मामींना पण घरी जायचं होतं तर त्यांचीही तयारी चालू होती. काही नका करू, थांबून घ्या ना आता. वाव, छान दिसतं. भारी दिसतंय. तुम्ही नाहीये पण आम्ही जाणार आहे आता. चालेल चालेल, एन्जॉय लवकर या. अगं मग यांचं नक्की नाही ना उद्या ऐका ना, लवकर या परत. यात्रेला आता यात्रेला पुढच्या महिन्यात. खरंच लांबून येण्या वाटत पुसली तर हा, बाय बाय, लवकर या. पुढच्या महिन्यात येणार आहे त्या लवकर. एक दिवसा आम्ही दोघं जण कंटिन्यू तिथे का मामांना पण घरी जायचं होतं त्यामुळं मग ते लवकर गेले. आणि इकडे डिंपीताईंची पूर्ण तयारी झाली आणि तुम्ही इकडे बघू शकता त्यांचा लुक किती छान दिसत आहे त्या. तर मामान ते घरी गेल्यानंतर आम्हीही आता निघालो होतो फोटोशूट करण्यासाठी. तर चला तुम्हीही बघत राहा. पिल्लू आपल्याला भूर जायचं बाळा, तू तर लय छान रेडी झाला, मस्त मस्त टीका लावून, हा ना बाळा. हा चला इकडे बघा आमचे शिवाजी महाराज, छोटेसे शिवाजी महाराज. अरे वा, खूप सुंदर दिसत आहे ना. आणि तिकडे जिजाऊ माता. चला मामा चला. तर आता आम्ही निघालो होतो गोंदेश्वर मंदिरात. तर तुम्हाला माहिती आहे की सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही बघू शकता की सनसेट पण होत होता. साधारण आम्ही 6:15 दरम्यान तिथे गेलो आणि गर्दीही पण भरपूर होती. पण गर्दी दिसते पण तिथे ना सर्वजण मंदिराच्या बाहेर जे सिक्युरिटी गार्ड होते तर ते सर्वांना बाहेर काढत होते, कारण त्या मंदिराचा रूल आहे तिथे 6:30-7 दरम्यान मंदिरात कोणालाच प्रवेश नसतो. मंदिरही बंद होतं त्यामुळे आमचं दर्शनही आम्हाला घेता आलं नाही. तर आम्ही खूप फास्टमध्ये फोटोशूट केले, एकदम थोड्याशाच क्लिप्स घेतल्या, म्हणजे जास्त काही फोटोशूट केलंच नाही असं समजा, कारण तिथे ना इतकी गर्दी होती. आणि तुम्ही नंतर पण बघाल की सर्वांना बाहेर काढलं होतं. आम्हाला जसं जमेल थोडंफार आम्ही तसं फोटोशूट घेण्याचा प्रयत्न केला, कारण म्हणजे आम्हाला पण माहिती नव्हतं की आता तिथे असे रूल्स आहे आणि तिथे कॅमेरा तर अलाउड नसतो. त्यामुळे आम्ही फोनमध्येच घरच्या घरी गणेश भाऊने त्यांचं फोटोशूट केलं. तर ॲक्च्युली काय आहे, कारण तिथे त्यांनी नवीन रूल केले की 7 नंतर मंदिरात कोणालाच प्रवेश नसतो. जरी कोणाला यायचं असेल तर त्यांनी 7 नंतरच, म्हणजे 7च्या आधीच मंदिरात या, कारण त्या दिवशी भरपूर अशी गर्दी होती. पण त्यांनी मध्ये कोणालाच सोडलं नाही आणि आम्ही एकदम लास्ट होतो. तर खूप रिक्वेस्ट केली होती त्यांना आम्ही की आम्हाला फक्त 5 ते 10 मिनटं फोटोशूट करू द्या. तर तुम्ही बघताय खूप छान छान क्लिप्स घेतल्या समरच्या आणि डिंपीताईंच्या. आणि त्यात समर इतका लाजाळू आहे की समर म्हणजे त्याला सांगायचं फोटोकडे बघ तर तो दुसरीकडेच बघायचा. तर डिंपीताईंनी त्याला खूप जास्त असं नाही का समर असं कर, समर तसं कर असं सांगून त्याला मनवलं की फोटो काढायला. आणि समरचा सर्वात आवडीचा विषय म्हणजे फक्त तलवार वरती करणे. तर त्याला इतकं आवडायचं ते, तर तो फक्त म्हणायचं मी तलवारच बाहेर काढेल. आणि तुम्ही बघताय तलवार द्यायच्या पोजमध्ये किती छान हसतोय. तर नंतर आम्ही सर्वांनी त्याच्यासोबत आणि डिंपीताईंसोबत फोटो काढले, कारण खरंच खूप छान दिसत होते दोघं पण. तुम्हालाही नक्कीच वाटत असेल की बाल शिवाजींचं रूप दिसतंय. तर इकडे 2-3 जणी पण आलेल्या होत्या तर त्यांनीही समोरसोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांना म्हणजे सिक्युरिटी गार्डने सर्वांनाच बाहेर काढलं, म्हणजे मंदिराला लॉक केलं
आम्ही म्हणजे बाहेरचा जो एरिया आहे तर तिथे फोटोशूट केलं. तर तुम्ही इकडे बघू शकता की गर्दी पण होती बाहेर. तर बाहेरचे खूप रिक्वेस्ट करत होते त्यांना की आम्हाला मध्ये सोडा, पण त्यांनी एकालाही मध्ये सोडलं नाही. आणि सनसेट पण झाला होता, तुम्ही बघू शकता साधारण 7-7:30 वाजले. तर मग आम्ही बोललो की जाऊ द्या, आता इथे जेवढं फोटोशूट झालं आहे तेवढं ठीक आहे, आपण बाकीचं फोटोग्राफर म्हणजे स्टुडिओमध्ये जाऊनच करू. तर आपला लाडू पण सोबतच होता. तर तुम्ही इकडे बघताय तो मस्त तिथे फोटो स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्या कॅटसोबत खेळत होता. आणि इथे फोटोग्राफर आपल्या समरला पोच सांगत होता, पण समर काही ऐकायला तयार नव्हता. तर त्याला जे करायचं तो तेच करायचा, इकडे तिकडेच बघत होता. पण तरी पण त्यांनी खूप छान फोटोज काढले समरचे आणि तो पण खूप सुंदर दिसतोय, एकदम नटखट आहे तो. तर तुम्ही बघताय डिम्पीताई तो मस्त अगदी सुंदर दिसत होते दोघंही. त्यांचं छान असं फोटोशूट पण झालं. छान असं फोटोशूट झालं. त्यानंतर घरी आलो, मग स्वयंपाक वगैरे. त्यानंतर दुसरा दिवसही असाच गेला. आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर मावशी आम्हाला आज पार्टी देणार होत्या पंचवटी हॉटेलला, त्यामुळं मग आम्ही चाललो होतो. आणि मामान ते घरी गेले होते उल्हासनगरला. तर सुरेखा मावशी आम्हाला पार्टी देत आहे. कशाबद्दल? त्यांच्या मुलाची म्हणजे आमच्या भावांची आणि बहिणींची ॲनिव्हर्सरी होती काल. तर आम्हाला कालच जायचं होतं, पण काही कारणानिमित्त आम्ही आज चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे पंचवटीला सगळी फॅमिली जेवण करायला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत या सर्वजण हां जेवण करायला. मिस्टर आणि काका पण आहे. अमोल भाऊ, ताई आणि ऋतुताई गाडीवर गेलेत. आम्ही चाललोय पायी. मम्मी आणि आजी घरी थांबली. मम्मीला जरा बरं नव्हतं, 2 दिवस बाहेरचं खाण्यातलं आलं होतं ना, त्यामुळे त्याच्यामुळे त्या ती नाही बोलली की आल्या. मला बाहेरचं नाही खायचं. आणि आजीला पण असं नव्हतं खायचं. मामान त्यांना दवाखान्यात जायचं होतं म्हणून हां, तर मामान ते गेले. दवाखान्यात. तर आम्ही ना मावशींना त्या दिवशी मावशींचा मुलगा म्हणजे संकेत दादा आणि वहिनींची ॲनिव्हर्सरी होती. तर आम्ही मावशींना बोललो की आज तुमच्यातर्फे आम्हाला पार्टी व्हायची आहे. तर मावशी लगेच हो बोलल्या आणि आम्ही मस्त पंचवटी हॉटेलला जाणार होतो पार्टीसाठी. आणि ज्यांची ॲनिव्हर्सरी होती ते तर इथे नव्हते, ते पुण्याला होते, त्यांना यायला जमलं नाही, त्यांना सुट्टी नव्हती म्हणून. तर चला ते नव्हते, पण आम्हाला मस्त पार्टी मिळाली त्यांच्या ॲनिव्हर्सरीची. तर इकडे आम्ही तुम्हाला माहिती पंचवटी हॉटेल, तर तिथे चाललो होतो. आपला लाडू पण होता. आणि मामा त्यांना म्हणजे सुट्टी नव्हती, मामा पोलीस आहे, तर त्यांना पण जायचं होतं ड्युटीवर, त्यामुळं मग ते घरी गेले. त्यामुळं तुम्हाला आता कोणीच दिसत नाही, फक्त मावशी आणि आम्हीच दिसतोय. आणि त्यात मम्मी आणि आजी पण दिसत नाही आहे, कारण मम्मींना थोडासा त्रास झाला होता, तर त्यांना घरीच स्वयंपाक केलेला होता. तर त्यांचं जेवण झालं, त्यांना बाहेर यायचं नव्हतं जेवण करायला, त्यामुळं मग आम्हीच आलो. आणि आजींना पण डोळ्यांचं ऑपरेशन झालं, त्यामुळं मग आजी बोलला की मला पण इतकं भूक नाही आहे बाहेर येण्यासाठी, तर त्या पण नाही आल्या. तर आम्ही पंचवटी हॉटेलला आलो आणि पंचवटीला आलो आणि तो खाकरा खाल्ला नाही तर आपण म्हणजे पंचवटीला आल्यासारखं वाटतच नाही. तर आम्ही छान असा मोठा खाकरा घेतलात आणि आपला लाडू पण झोपला होता, त्याने पण सर्वांना निवांत जेवण करू दिलं. ऑर्डर पण आली होती आमची लवकर. तर ह्यावेळेस आम्ही पनीर कोरमा आणि व्हेज कोल्हापुरी मागवलेलं होतं. तर सर्वांचं छान असं जेवण झालं आणि तिथली टेस्ट तर खूपच छान आहे, त्यामुळं आम्ही दरवेळेस त्याच हॉटेलला जातो. सर्वांचं छान जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. घरी आजी आणि मम्मी होत्या, तर त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन गेलो होतो. आणि घरी आल्यानंतर आजी आणि नातवाच्या गप्पा तुम्ही बघालच. तर आजींसोबत खूप छान हसत होता लाडू. पटपट भरून दे, खाऊ दे, लाडू दे, लाडू दे, एवढा लाडू दे, तुझ्या लड्डू दे, पेढे दे, काय दे, लड्डू दे, पेढा दे, मला छोला, गंधराला, गंधरा.
तर तुम्ही बघितलं घरी आल्यानंतर आपला लाडू जागा म्हणजे हॉटेलमध्येच नंतर त्याला जागा आली होती. तर घरी आल्यानंतर आपल्या आजी म्हणजे त्याच्या पणजींसोबत किती छान गप्पा मारतोय आणि आजी पण खूप छान गप्पा मारत होत्या त्याच्यासोबत. तर गप्पा मारता मारता भरपूर उशीर झाला आम्हाला, कारण लाडू रात्री लवकर झोपतच नाही. त्यामुळं मग आम्ही त्याच्यासोबतच गप्पा मारतो जोपर्यंत तो जागा असतो. तर इकडे आजींसोबत छान अशा गप्पा झाल्या. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम आणलं होतं, तर ते आईस्क्रीम सर्वांना दिलं आणि सर्वांनी आईस्क्रीम एन्जॉय केलं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला पण कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.